भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर फसवणुकीचा आरोप होतोय। 82 वर्षीय आजीनं फसवणुकीचा आरोप केलेला आहे। आजीची 17 एकर जमीन हा लाटल्याचा आरोप आहे आजींचा। आजींचे कुटुंबीय आणि स्वतः आजी या सगळ्या प्रकरणी न्याय मागण्याकरता विधान भवनाबाहेर आज पोहोचलेले आहे। आता हा तुम्ही पुरेपूर बोगस दस्त दिसतोय कोणी इथे होईल दखल मला फसवून याला आटपाडीला या गवाबाईचं म्हणला 1500 रुपये दे तू खायला। ती काय नाही तेव्हा पोलिसाला वकिलाला सांगितले काम झालं का तर झालं जाव करत तर जावं म्हणलं। काय काय घेतलं तिकडे तुमचं? काय काय घेतलं? आमचं उठवून घेतलं या गवाबाई। पैसे दिले का ते पण विचारा आजीला किती रुपये दिले काय पैसे काय दिले तुम्हाला? आज 82 पैसे काय दिले? पैसे काय दिले का? नाही पैसे दिले नाही काय नाही। आमचे स्थायिक आमदार असो किंवा आमचे गावचे गोपीचंद पडळकर आमदार असू द्या कोणीच आम्हाला मदत करत नाहीये। आम्ही कलेक्टर ऑफिस SP ऑफिस सगळीकडे आम्ही जाऊन आलो, सगळीकडे निवेदनं दिले, सगळीकडे तक्रारी करतोय, पण त्या जो घेऊन जाणारा आजी स्वतः बोलते की मला घेऊन जाणारा गावचा पोलीस पाटील आहे, त्या पोलीस पाटलावरती सुद्धा कंप्लेंट होत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।